नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश आणि तुम्ही बघत आहात चॅनल प्रथमेश 555. तर आज काहीतरी व्हिडिओमध्ये वेगळं वाटत असेल. ॲक्च्युली मी मराठीमध्ये फर्स्ट टाईम ब्लॉगिंग करतो आहे, कारण मी मराठी आहे आणि आपल्या मराठी भाषेचा आदर ठेवला पाहिजे म्हणून मराठीसुद्धा स्टार्ट केलं. आणि दुसरं म्हणजे उद्देश म्हणजे वारी चालू आहे. आता महाराष्ट्रामध्ये वारी असते, विठ्ठल रुक्मिणी वारी म्हणतात त्याला, पंढरपूरची असते. तर आज 1 जुलै आज पहिला दिवस आहे माझा वारीचा. सो आपण आज स्टार्ट नाही करणार आहोत, पण एक्झाम्स आणि कॉलेजचे एक्झाम्स असल्यामुळे थोडा उशिरा स्टार्ट करतो. हाफ रूट असतो, तो हाफ रूट आपण चालू करणार आहोत. हाफ रूट आपला असा असेल की आपण वेलापूर नाही तर बंदिशे गावपासून पंढरपूरपर्यंत वारी करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता, आता पुण्यामध्ये आहेत मार्केट यार्डच्या तर मार्केट यार्डमध्ये मी आता आहे गुलटेकडी आहे. तिथं आता माझी जी दिंडी क्रमांक आहे तो 32 नंबर आहे, पवन मावळ. त्या थ्रू मी वारी करत असतो. तर यावेळेस आपण वारी पुण्यातून नाही करणार आहोत, स्टार्टिंग आपण करणार आहोत वेलापूर नाही तर बंदिशे गावपासून. तुम्हाला ते सर्व मॅप्स वगैरे रूट कसा आहे तो सांगतो मी, आणि एवढंच होतं. सो बघत राहा. आणि आपला हे जे व्हिडिओ असेल ही सिरीजमध्ये असेल, जसं की डे वाईज प्रत्येक डेला प्रत्येक न्यू व्हिडिओ पडेल. तर तुम्ही अपडेटेड होण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि अपडेटेड राहा. शुभ दुपार मित्रांनो, आता आपण दौंडला आलो आहे. आज तारीख आहे 12 जुलै. आता ट्रेनने आलो. ट्रेनचा प्रवास काय दाखवलं नाही कारण जाम गर्दी पण होती ट्रेनला. ही ट्रेन आहे 12169 जी पुण्यावरून सुटती 9:30ला आणि दौंडला तिचा टायमिंग आहे 10:30चा. 1 तासाचा म्हणजे ड्युरेशन आहे ट्रॅव्हलिंगचा, पण अर्धा तास लेट चालली आहे ट्रेन. तर आता आपण वारी कंटिन्यू करू. आता इथून बसेस कसे आहेत ते दाखवतो तुम्हाला, मॅपवर सगळं दाखवतो आपण कुठून कुठं जाणार आहोत. आता इथून बस वगैरे कशी आहे ते बघूया आपण. इथलं काय माहीत नाही, पण डिरेक्टली जायचं प्लॅन करून नाही आलो. ॲक्च्युली जायचं होतं भिगवणला, अजून पुढचं स्टॉप आहे, पण तिथं सुपरफास्ट ट्रेन थांबत नाही, ते छोटं हॉल्ट आहे म्हणून. आता बघूया. इथून आपण बाहेर आलो दौंडचं रेल्वे स्टँड, आणि इथंच रिक्षा स्टॉप आहे. आपण काय रिक्षा करणार नाहीत कारण ते फेअर खूप घेतात. सो इथं पुढं जाऊन आपण थोडा हुतात्मा चौक म्हणून आहे, तिथे बस भेटते का बघू. तिथून मग कुठलेही म्हणजे पिकअप वगैरे किंवा काही करून पहिलं बस स्टँडला जाऊया दौंडच्या. दौंडवरून मग आपण बारामतीला जाणार आहोत. बारामतीवर आपला लास्ट स्टॉप असणार आहे माळशिरस, कारण आज वारी मुक्काम करते आहे माळशिरसला. तिथं गेल्यावर पण आपल्याला शोधा येते की आपल्या दिंडी क्रमांक 32 कुठे आहे, म्हणजे स्टॉप कुठे आहे. ॲक्च्युली आपल्याला पुण्यापासून भिगवणपर्यंत जायचं होतं, पण जी पुणे सातारा ट्रेन आहे ती संध्याकाळी दादरवरून निघते. ती दादर सेंट्रल सातारा आहे, ती दादरवरून निघते आदल्या दिवशी म्हणजे संध्याकाळी 11:55ला आणि पुण्यात येते 3:35ला. पण आज 12 तारीख आहे, मला 12 तारखेला निघायचं होतं आणि मी चुकून नाही का मिसअंडरस्टँडिंग झालं की ती 12 तारखेला इथं येते, पण ती आदल्या रात्री चालते पुणे. सो चालू होती ती 11 तारखेला आणि एंड होतो तिचा रूट 12 तारखेला. तर आता आपण आलो आहे गोल्ड राऊंड रोडपाशी. हा गोल्ड राऊंड रोड आहे, इकडून दौंड रेल्वे स्टेशनकडून येतो आणि हा रोड जातो बारामतीला. आता बस किंवा एस टी भेटेल, बघू काय येतं. इथं ह्यांना विचारलं, हे म्हणले आत्ताच गेली एस टी अर्ध्या तासाने असते. आता बघू, वेट करू. ॲक्च्युली ट्रेनने खूप उशीर केला, 9:30 ते 10:30 ट्रेन होती, पण 9:30 ते 11 झाली. आता इथं थांबलो आहे, बघू. ते म्हणतात ते अर्ध्या तासाने आहे एस टी, आणि रूट पण चांगला आहे म्हणतात. ते 1-2 किलोमीटरच आहे फक्त कच्चा रस्ता, त्याच्यानंतर सुपरफास्ट हायवे. 1 तास लागतो इथून दौंडवरून बारामतीला जायला. आज पालखीचा मुक्काम असणार आहे माळशिरसला, तिथे पण जायचं. आपलं जे पुणे जंक्शनपासून दौंडपर्यंत ट्रेन जर्नी होती त्याचं तिकीट आलं आहे 60 रुपीज, पण उशीर गेला ट्रेन. आता एस टी पण लवकर भेटते. ढगाळ वातावरण झालं आता. आत्ताच लगेच पाऊस नको यायला, नाही तर मग लई चिडचिड होईल.
शेवटी पावसाने हजेरी लावली. आता काय पाऊस थांबत नाही. आता भरपूर काळ झाले. बस पण अजून एस टी आली नाही आहे. आता वाजले तर 12. आत्ताशी बस भेटली 1.5 तास थांबून. त्यांनी भरपूर मदत केली. बघूया आता हळूहळू जाऊ. पाऊस जाम आलाय. एक अर्धा 1 तास झाला पाऊस चालू आहे. आहे. आपल्याला 1.5 तास वाजले. 1.5 तास झाले. 12 वाजता निघालेलो. आता बारामती बस स्टॉपला आहे. तुम्ही बारामतीचं बस स्टॉप बघा. एकदम असं एअरपोर्टसारखं फर्स्ट क्लास कॉन्क्रीटचा रोड आहे. डायरेक्ट बस स्टॉप असा होता. असं एकच नंबर. बारामतीचं बस स्टॉप मांडलं. आता इथं पाऊस नाही आहे. आपल्याला दौंडला भरपूर पाऊस लागला. जाम पाऊस झाला इथं. काही खाल्लं नाही आहे. खूप बघू आता इथून आपण नातेपुतेला जाणार आहोत. आज पालखीचा मुक्काम आहे माळशिरसला. पण माळशिरसला काही बस जाणार नाही कारण सगळी वारी असणार आहे. त्यामुळे तिथं बस सेवा वगैरे पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद केला असेल. त्यामुळे मग नातेपुतेला जाणार. आता इथं आता 1:30 वाजलेत. अजून अर्धा तास थांबायला लागेल. 2 वाजता बस आहेत. नाही तर दुसऱ्या रूटने जावे लागेल. आणि नातेपुतेहून मग असे टेम्पो असतात किंवा ट्रक असतात वारीचे. तिथून जायचं मग कवर वगैरे. आता पहिले थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ. वेळ आहे तर पुढं गेलं टाईम भेटतो. मित्रांनो आता आपण बारामती स्टॉपला. इथं थोडा आपण नाश्ता वगैरे केलं. सोबत आईने दिले थोडे शेंगदाण्याचे लाडू वगैरे बिस्किट ते खाल्ले. जास्त काही बाहेर खायची गरज नव्हती. इथं बघा ना एवढं मस्त आहे ना हे. बारामतीचं बस स्टॉप म्हणजे एकच नंबर. आणि यांनी हे बगीचे वगैरे पण केलेत ना. एवढे मस्त केलेत ना डाऊट नाही. आता आपली 2 वाजेची ट्रेन पण आहे. सॉरी बस पण आहे. थोडं खाल्लं पिल्लं. बघू आता. डायरेक्ट माळशिरसला तर बस नाही आहे कारण वारीमुळं बस भेटतच नाही. बस मस्त गेले. आता जाऊ बस पकडू. चलो तो 3:15 वाजलेले आहेत. आता आमच्या बसची गर्दी दाखवतो. मी ज्या बसने आलतो ती जाम गर्दी. आता ती बस आटपाडीला जाईल. आणि मी आता आलो नातेपुत्याला. अजून 1 तास झाला म्हणजे 2:15ला बसलेलो. 2:15ला आलो आहे. आता इथून काही माणसं म्हणले की रिक्षावाले जे आहेत ते 100 रुपये घेतात. 100-200 पण नको म्हणलं. बघूया. आपल्याला अर्ध्या वारीमध्ये जायचं आहे कारण तिथं 20 जर किंवा स्टॉप नाही भेटला तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे वारीतूनच जाऊ. पुढं जाऊन काही फायदा होणार नाही. हे आहे नातेपुतेचं बस स्टॉप. आणि मला आहे ना एस टीची सवय नाही माहिती का. त्यामुळे अंगाला लागतं हे सगळं. उलटी वगैरे उलटीचं लक्षणं होतं. आता बघू काय रिक्षा वगैरे भेटते. भूक तर तशी लागलेली नाही कारण शेंगदाण्याचे लाडू खाल्ले तेच 5 झाले. आता
आता नात्यापुतेमध्ये रिक्षाच केली ते. आता काय वारीच्या पुढं जातो. आता माळशिरसलाच डायरेक्ट जाऊया आणि डायरेक्ट विसाव्याला थांबूया. बघू 7 वाजता संध्याकाळी पालखी जाते विसाव्याला, पण आपण लवकर जाऊ कारण इथनं आता बघितलं ना वाहनं बंद करतात. बस वगैरे काही असतं ना पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं बंद करतात, म्हणून ते आता इथं शॉर्टकटने नेतील डायरेक्ट माळशिरसला. 70 रुपये रिक्षाने सांगितलंय. ओके म्हणजे खूप महाग झालं. ठीक आहे. अजून एक दाखवतो मित्रांनो. जशी वारीमध्ये आहे ना ही बाथरूमची सुविधा केलेली असते, म्हणून नाही का काही टेन्शन नसतं बाथरूम वापरायचं. उघड्यावर पण कोणी जात नाही, त्यामुळे असं. आणि असे खूप ट्रक असतात बाथरूम नेतात. तर मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत. आता माळशिरसला आलो. अजून माऊली मागच आहे, पालखी मागेच आहे. थोडं पुढंच आलो मी कारण तिथून जागाच नव्हती जायला, तर त्या ऑटोवाल्याने डायरेक्ट पुढे सोडलं. आता माऊलींसाठी थांबायचं. मग आपली दिंडी क्रमांक आली की मग विसाव्याला डायरेक्ट. मी मागं चाललो आहे थोडं, कारण जिथं 2 रोड वेगळे होतात ते मला ॲक्च्युली माहीत नाही. ते बघा आत्ता येते वारी. जाम गर्दी जाम. माझे दिंडीवाले अजून मागच आहेत, आमचे गाववाले दादा आणि दीदी आहे माझी. अजून माऊली आले नाही, खूप लांब आहे माऊली. अजून एक दीड तास लागेल. 5 वाजलेत. 5 साडेपाचला येईल. 5 वाजलेत. 6 साडेसहाला येईल. आपली दिंडी भेटलेली आहे. आपली दिंडी आहे. माऊली अजून मागच आहे. आता हरिपाठ झाला. हरिपाठ म्हणजे कसं मुक्कामाला थांबतो तेव्हा हरिपाठ घेतात. हरिपाठ झालं. बरं झालं मी मागं गेलतो, तिथून मला माझी दिंडी भेटली. आणि ते सोपं असतं, सवय लागली की मित्रांनो पावसाची हजेरी लागलेली आहे परत. हे बघा इथं रेनकोट वगैरे असं काही नसतं. कागद भेटतो 20-30 रुपयाचा, तो घ्यायचा असतो डोक्यावर. असा ट्रायंग्युलर शेपमध्ये असतो, तो डोक्यावर घ्यायचा. तर मित्रांनो 6:30-7 झालेले आहेत. आता बघा असे तंबू लावतात इथं, आणि तंबूमध्ये ना असं एक शेल्टर. आता हे तंबूचा नंबर नाही. आता तंबूच्या आतमध्ये असा बिछाना असतो. एवढी इथं विजिबिलिटी नाही आहे, पण असं हे कवरिंग असतं. खाली नाही का बेडशीट टाईप असतं, आणि आपला बिछाना वगैरे ह्याच्यात घेऊन यायचं असतं. तेवढंच. अजून आरती वगैरे पालखी अजून आलेली नाही आहे, तर बघू आपण अजून काय काय. थोडी जेवायची तयारी वगैरे त्या साईडला सुरू झालेली आहे. तुम्हाला संध्याकाळचं जेवायची प्रथा कशी असते वारीमध्ये ते पण दाखवतो. आता हे बघा हे गंज लावले. गज असतात ना, गज रॉड असतात, ते लावले जातात, त्याच्याने तंबू लागतो. तर मित्रांनो अशी तयारी झालेली. आता हे बघा अशा बिछाना तयार केला. याच्या खाली एक प्रकारचं प्लास्टिक आहे, जेणेकरून कसं खालच्या साईडला जी वल येत नाही, म्हणजे ओलं होत नाही. आपल्यासोबत माऊली आहेत. यांनी कालच दर्शन केलं. तीन जण आहेत. काल दर्शन केलं. काल दर्शन करून अजून 5-6 दिवस आहेत. काल दर्शन करून सुद्धा त्यांना 4 ते 8 तास लागलेत दर्शनाला. आता 8 वाजलेत. अजून थोड्या वेळाने जेवायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. तर मित्रांनो 8:30 झालेले. आता आपलं जेवण वगैरे झालं. संध्याकाळी एवढं काही नसतं इथं दाखवायला, कारण सगळा काळोख असतो.
माणसं झोपतात वगैरे आणि सकाळी उठतात ते 2-3 वाजता. ॲक्च्युली 3-4 वाजतात. माऊली येते सकाळी, माऊली येते 6-7 वाजता, तेव्हा निघते वारी. बट आता परत झोपतोय आपण. भेटूया 3-4 वाजता.